Very good morning, friends. Again, we are discussing about the nature of MCQs. Okay, what type of MCQs you have to prepare? Only for example purpose we are discussing here. Okay, म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रश्न आपण तयार करू शकतो, कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात याबद्दलची माहिती आपण सविस्तर पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण आपली मुळात तयारी ही MCQच्या दृष्टीनंच झालेली असेल असं नाही. आपण डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स सोडवण्याची तयारी आपली असायची. यापूर्वी आपण विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये सगळे वर्णनात्मक प्रश्न आपण सोडवत होतो. परंतु विद्यापीठाच्या आणि सरकारच्या शासनाच्या आणि UGCच्या ध्येय धोरणानुसार आणि मार्गदर्शक तत्वानुसार मार्गदर्शक सूचनेनुसार आपण या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप हे पूर्णतः बदललेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं तुमच्या मानसिकतेमध्ये सुद्धा पूर्णतः बदल झाला पाहिजे आणि तुमची मानसिकता ही 100% पॉझिटिव्ह अबाउट MCQ एक्झामिनेशन शुड बी, लक्षात घ्या. आणि त्यासाठी हा अट्टहास आपण या ठिकाणी करतो आहोत, लक्षात घ्या. आणि म्हणून आता या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रश्न आपण तयार करू शकतो, कोणत्या प्रकारचे प्रश्न तयार केल्यानंतर आपल्याला त्यातलं नॉलेज मिळू शकतं आणि त्यातून आपल्याला परफेक्ट त्या ठिकाणी माहिती मिळू शकते याचा विचार आपण या ठिकाणी करतो आहोत. तर आपण या ठिकाणी नमुन्यासाठी काही प्रश्न तुम्हाला मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करत आहे. पहिला जो प्रश्न आहे, ज्या कार्यासाठी उच्च कौशल्याची गरज असते अशा कार्यासंबंधी टिंबटिंब प्रशिक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो. ट्राय टू अंडरस्टँड. ज्या कार्यासाठी उच्च कौशल्याची गरज असते अशा कौशल्यासंबंधी टिंबटिंब प्रशिक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणजे कौशल्याची गरज जर असेल, उच्च कौशल्याची जर गरज असेल तर त्यासाठी कोणत्या प्रशिक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो? पहिली पद्धती आहे उमेदवारी, दुसरी पद्धती सांगितलेली आहे प्रात्यक्षिक, तिसरी पद्धती तुम्हाला सांगितलेली आहे नवशिक्याचे प्रशिक्षण आणि चौथी पद्धती सांगितलेली आहे कार्यबदलाचे प्रशिक्षण. आणि मग यापैकी कुठल्या प्रशिक्षणाच्या साहाय्यानं त्या ठिकाणी आपल्याला उच्च कौशल्य मिळू शकतात? तर त्या ठिकाणी करेक्ट उत्तर असेल उमेदवारी प्रशिक्षण. व्हॉट टाईप ऑफ ट्रेनिंग इज देअर? उमेदवारी प्रशिक्षण. हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असं म्हटलं जातं, लक्षात घ्या तुम्ही. काय म्हटलं जातं? अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण विचारात घेऊया. उद्योगांतर्गत प्रशिक्षण पद्धतीचा उदय दुसऱ्या महायुद्धाच्या काळात टिंबटिंबमध्ये झाला. कोणत्या देशामध्ये झाला? इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये, भारतामध्ये, कॅनडामध्ये. म्हणजे कोणत्या देशामध्ये अशा उद्योगांतर्गत प्रशिक्षण पद्धतीचा उदय दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाला? तुमचं करेक्ट आन्सर असेल इंग्लंडमध्ये. मी सांगितलेलं आहे तुम्हाला, इंग्लंडमध्ये झालेला असेल, लक्षात घ्या. म्हणजे उद्योगांतर्गत प्रशिक्षण पद्धतीचा उदय दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडमध्ये झाला. म्हणजे उत्तर तुमचं कुठलं असेल? इंग्लंडमध्ये. त्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रभावी टिंबटिंब वर प्रशिक्षण कार्यक्रमाचे यश अवलंबून असते. कशावर यश अवलंबून असतं? प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रभावी काय झाली पाहिजे? अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणजे परफेक्ट आन्सर फर्स्ट. अंमलबजावणीवर, नियोजनावर, उद्दिष्टांवर आणि नियंत्रणांवर हे उत्तर नाही. तर त्या ठिकाणी काय असली पाहिजे? प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि प्रभावी अंमलबजावणीवरच प्रशिक्षण कार्यक्रमाचं काय अवलंबून असतं बाळांनो? यश अवलंबून असतं. आणि त्यामुळं अंमलबजावणीवर हा जो पर्याय आहे तो पर्याय 100% राईट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा भाग आपण विचारात घ्यायचा आहे. प्रशिक्षणाचे उद्देश टिंबटिंब निश्चित करून, नीट लक्ष द्या, प्रशिक्षणाचे उद्देश टिंबटिंब निश्चित करून वैयक्तिक उद्दिष्टांसाठी त्यांची सांगड घातली पाहिजे. तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. कृती किंवा मूल्यांकनावर, त्यानंतर स्पष्टपणे, योग्य वेळी आणि कोणतेही नाही. तर प्रशिक्षणाचे उद्देश कशावर अवलंबून असतात? तर कृतीवर किंवा कार्यमूल्यांकनावर अवलंबून असतात किंवा कार्यमूल्यांवर अवलंबून असतात, लक्षात घ्या. आणि त्यामुळं कृती किंवा कार्यमूल्यांवर हे पर्याय तुमचा बरोबर असेल. म्हणजे प्रशिक्षणाचे उद्देश कृती किंवा कार्यमूल्यांवर निश्चित करून वैयक्तिक उद्दिष्टांशी त्यांची सांगड घातली पाहिजे. म्हणजे हा पर्याय आपण समजून घेतला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की टिंबटिंबमुळे कर्मचाऱ्यांची बलस्थाने व दुर्बलस्थाने समजून येतात. टिंबटिंबामुळे कर्मचाऱ्यांची बलस्थाने व दुर्बलस्थाने समजून येतात.
कशामुळे कर्मचाऱ्यांची बलस्थाने आणि दुर्बलस्थानं समजून येतात? 4 पर्याय दिलेले आहेत. कार्यमूल्यमापन, प्रशिक्षण, बढती आणि बदली. म्हणजे या 4 पैकी कोणत्या गोष्टीवर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची बलस्थानं आणि दुर्बलस्थानं समजून येतात? तर ते 4 पर्याय आहेत आणि ह्या 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाची बाळांनो तुम्हाला निवड करायची आहे. आणि त्यामध्ये कुठलं उत्तर करेक्ट असेल तर कार्यमूल्यमापन. कार्यमूल्यमापनामुळे कर्मचाऱ्यांची बलस्थाने आणि दुर्बलस्थाने समजून येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया. टिंबटिंब हा कृती मूल्यांकनाचा मुख्य उद्देश किंवा हेतू असतो. आता कृती मूल्यांकन कशासाठी केलं जातं? कोणता मुख्य उद्देश असतो? तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय दिलेला आहे कर्मचाऱ्यांच्या सर्वोच्च विकासासाठी, म्हणजे कर्मचाऱ्यांचा सर्वोच्च विकास. दुसरा पर्याय दिलेला आहे कर्मचाऱ्यांचं सर्वोच्च समाधान. क्या बात आहे. त्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे कर्मचाऱ्यांचं सर्वोच्च हित. आणि चौथा पर्याय दिलेला आहे वरील सर्व. मग आता यापैकी कुठला परफेक्ट 100% करेक्ट असेल? इमॅजिन युअर सेल्फ. कल्पना करा बरं थोडीशी. मी मग तुम्हाला सांगितलं की इथं 4 पैकी 2 पर्याय असे असतात 100%. एक पर्याय 100% बरोबर असतो आणि दुसरा पर्याय 100% चुकीचा असतो. आणि राहिलेले जे 2 पर्याय असतात ते तुम्हाला फसवतात, लक्षात घ्या. म्हणजे इथं करेक्ट अल्टरनेटिव्ह कुठला असेल तर कर्मचाऱ्यांचा सर्वोच्च विकास. काय असला पाहिजे? कर्मचाऱ्यांचा सर्वोच्च विकास हा कृती मूल्यांकनाचा मुख्य उद्देश किंवा हेतू असतो. हाही भाग आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण विचारात घेऊया. टिंबटिंब या विचारवंताने बहुविध प्रकार श्रेणी पद्धतीची मांडणी केलेली आहे. बहुविध प्रकार श्रेणी पद्धतीची मांडणी कोणत्या विचारवंताने केलेली आहे? 4 नावं तुमच्यासमोर आहेत, 4 पर्याय तुमच्यासमोर आहेत. त्यापैकी पहिला पर्याय जो आहे तो म्हणजे वॉल्टर डी स्कॉट. दुसरा पर्याय पिकॉक. क्या बात आहे. तिसरा पर्याय ॲडम स्मिथ. आणि चौथा पर्याय आहे हेनरी फेऑल. मग आता याच्यापैकी कोणत्या विचारवंतानं बहुविध प्रकार श्रेणी पद्धतीची मांडणी केलेली आहे? बारकाईने जर वाचलेलं असेल तर लगेच लक्षात येईल तुमच्या वॉल्टर डी स्कॉट. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहायचा आहे तो म्हणजे अनिवार्य वितरण पद्धतीची मांडणी टिंबटिंब या विचारवंताने केली आहे. अनिवार्य वितरण पद्धतीची मांडणी टिंबटिंब या विचारवंताने केलेली आहे. आता कोणत्या विचारवंतानं अनिवार्य वितरण पद्धतीची मांडणी केलेली आहे? अ. जोसेफ स्टीफन. ब. वॉल्टर डी स्कॉट. क. हॉर्स्ट. आणि ड. पिकॉक. लक्षात घ्या तुम्ही. मग यापैकी कोणत्या विचारवंतानं मांडणी केलेली आहे तर त्याचं उत्तर असेल करेक्ट जोसेफ स्टीफन. कोणी केलेली असेल? जोसेफ स्टीफन. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण विचारात घ्यायचा आहे. टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने 1958 मध्ये कृती मूल्यांकनाचे तंत्र विकसित केले आहे. कोणत्या मानसशास्त्रज्ञाने 1958 मध्ये कृती मूल्यांकनाचे तंत्र विकसित केलेले आहे? 4 पर्याय बाळांनो तुमच्यासमोर दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे रोलँड. दुसरा पर्याय आहे फ्लॅनेगन. ओके. तिसरा पर्याय आहे वर्ड्सवर्थ. आणि चौथा पर्याय आहे जोसेफ स्टीफन. तर यापैकी करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज ट्राय टू अंडरस्टँड, ट्राय टू फाइंड इट. कोणतं करेक्ट उत्तर असेल? तर ते उत्तर असेल रोलँड. कोणतं उत्तर असेल? रोलँड. रोलँड या मानसशास्त्रज्ञाने 1958 मध्ये कृती मूल्यांकनाचे तंत्र विकसित केलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला राईट अल्टरनेटिव्ह यू हॅव टू सिलेक्ट. डोंट फॉरगेट इट ऑल. डोंट लूज सिंगल मार्क. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण विचारात घ्यायचा आहे. केंद्र तपासणी पद्धतीचा प्रथम अवलंब सिमोनिएट यांनी 1930 मध्ये टिंबटिंबमध्ये केला. आता तिथं ठिकाण अपेक्षित आहे. कुठं केलेलं आहे? जर्मन सैन्यामध्ये, अमेरिकन सैन्यामध्ये, कॅनडाच्या सैन्यामध्ये, वरील सर्व ठिकाणी. तुमचं उत्तर लक्षात येईल तुमच्या बारकाईनं वाचलेलं असेल तर. केंद्र तपासणी पद्धतीचा प्रथम अवलंब सिमोनिएट यांनी 1930 मध्ये जर्मन सैन्यांमध्ये केला. म्हणजे तुमचं करेक्ट अल्टरनेटिव्ह कुठला असेल? जर्मन सैन्यामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण विचारत घ्यायचा आहे. उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन कार्यक्रमामध्ये टिंबटिंब व कर्मचारी एकत्र येतात. आता कोण येते कर्मचाऱ्यांच्या बरोबर? 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे पर्यवेक्षक. दुसरा पर्याय आहे व्यवस्थापक. तिसरा पर्याय आहे प्रशासक. आणि चौथा पर्याय आहे अधिकारी. यापैकी कोण एकत्र येतं कर्मचाऱ्यांच्या बरोबर? डेफिनेटली त्यांच्याशी क्लोजली रिलेटेड कोण असतं?
पर्यवेक्षक. म्हणजे तुमचं उत्तर कोण असलं पाहिजे, कोणतं असलं पाहिजे, पर्यवेक्षक. म्हणजे आपण तर्क लावायला सुद्धा शिकलो पाहिजे. चुकीचा तर्क केला तर तुमचे मार्क्स गेले, लक्षात घ्या. म्हणून परफेक्ट तुमचं जजमेंट असलं पाहिजे, परफेक्ट गेस असला पाहिजे, लक्षात घ्या. आणि त्यासाठी तुमचं परफेक्ट रीडिंग असलं पाहिजे. एव्हरीथिंग शुड बी परफेक्ट हिअर. ओके, डोंट फॉरगेट. त्यानंतर पुढचा प्रश्न असा विचारला जातो की कार्यमूल्यांकनामध्ये टिंबटिंब मूल्य निश्चित केले जाते. कार्यमूल्यांकनामध्ये कशाचं मूल्य निश्चित केलं जातं? कार्याचे, वेळेचे, गुणांचे, वरील सर्व. आता कार्यमूल्यांकन आहे म्हणजे कशाशी संबंधित आहे? आपलं कार्याशी संबंध जास्त येतो, साधी गोष्ट आहे. आणि त्यामुळे तुमचं उत्तर काय असेल? कार्याचे. म्हणजे तुमचं स्टेटमेंट काय असेल? कार्यमूल्यांकनामध्ये कार्याचे मूल्य निश्चित केले जाते. व्हॉट इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह? कार्याचे. ओके. देन अनदर क्वेश्चन इज ऑल्सो देअर. गुणमूल्यांकनात कर्मचाऱ्यांच्या टिंबटिंब पूर्ण अभ्यास होतो. कर्मचाऱ्यांच्या कशाचा अभ्यास होतो? पर्याय दिलेला आहे व्यक्तिमत्वाचा, दुसरा पर्याय आहे परिस्थितीचा, तिसरा पर्याय आहे वैशिष्ट्यांचा आणि चौथा पर्याय आहे सर्व घटकांचा. म्हणजे कशाचा पूर्ण अभ्यास होतो? तर व्यक्तिमत्वाचा. उत्तर काय असेल? गुणांचा अभ्यास होतो, लक्षात घ्या. आणि गुण हे कशाशी संबंधित असतात? तर व्यक्तिमत्वाशी संबंधित असतात. म्हणजे इथं सुद्धा तुम्ही गेसिंग करायचं असतं, लक्षात घ्या. म्हणजे गुणमूल्यांकनामध्ये कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण अभ्यास होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे. टिंबटिंब व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्यांवर आधारित असते. टिंबटिंब हे व्यक्तींच्या गुणवैशिष्ट्यांवर आधारित असते. 1 गुणमूल्यांकन, 2 कार्यमूल्यांकन, 3 संघमूल्यांकन आणि 4 व्यक्तिमत्व मूल्यांकन. म्हणजे गुणवैशिष्ट्यांवर आधारित म्हणलं की इथं निम्म उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. मग आता इथं त्याच्याशी संदर्भात कुठला पर्याय आहे का? कोणता पर्याय तुम्हाला दिलेला आहे का त्याच्या संदर्भात? तर गुणाशी संदर्भात तुमचा पर्याय तुम्ही पाहायचा आहे. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की गुणमूल्यांकन. म्हणून गुणमूल्यांकन व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्यांवर आधारित असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे की गुणमूल्यांकन करताना पर्यवेक्षकांना आपली मते मांडता येत नसल्याने गुणमूल्यांकन टिंबटिंब होते. नीट लक्ष द्या. गुणमूल्यांकन करताना पर्यवेक्षकांना आपली मते मांडता येत नसल्याने गुणमूल्यांकन टिंबटिंब होते. कसे होते? मत मांडताच येत नाही गुणमूल्यांकन कर्त्याला किंवा पर्यवेक्षकाला. त्यामुळं डेफिनेटली ते मूल्यांकन कसं होतं? पहिला पर्याय दिलेला आहे वस्तुनिष्ठ, दुसरा पर्याय दिलेला आहे व्यक्तिनिष्ठ, चौथा पर्याय दिलेला आहे संस्थानिष्ठ आणि पाचवा पर्याय दिलेला आहे वरील सर्व. आता इथं डेफिनेटली तुमचं उत्तर असू शकेल, असलंच पाहिजे. च च च तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे, बऱ्याच वेळेला सांगतो, मस्ट. आणि च हा शब्द अतिशय महत्त्वाचा असतो, हे तुम्हाला मी नेहमी सांगत असतो. आणि म्हणून तुमचं उत्तर कोणतं असलं पाहिजे? वस्तुनिष्ठ. वस्तुनिष्ठ हा करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं तुमचं स्टेटमेंट कसं तयार होईल? गुणमूल्यांकन करताना पर्यवेक्षकांना आपली मते मांडता येत नसल्याने गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ होते, लक्षात घ्या. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन वी हॅव टू अंडरस्टँड. गुणमूल्यांकन हे टिंबटिंब असते. गुणमूल्यांकन हे टिंबटिंब असते. म्हणजे व्यक्तिसापेक्ष, कार्यसापेक्ष, गुणसापेक्ष आणि वरीलपैकी सर्व. बघा बरं, थोडासा विचार करा. फसवं ॲन्सर आहे इथं, फसवी उत्तर आहे या ठिकाणी. त्यातलं करेक्ट उत्तर कुठलं असेल? गुणमूल्यांकन हे टिंबटिंब असते. तर त्याचं उत्तर असेल बाळांनो व्यक्तिसापेक्ष. व्यक्तीनुसार गुण बदलतात आणि व्यक्तीनुसार गुणमूल्यांकन बदलतं. त्यामुळं गुणमूल्यांकन हे व्यक्तिसापेक्ष असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे. गुणमूल्यांकनात व्यक्तीच्या अंगी असलेल्या टिंबटिंब त्याच्या श्रेणी ठरवल्या जातात. गुणमूल्यांकनात व्यक्तीच्या अंगी असलेल्या टिंबटिंब त्याच्या श्रेणी ठरवल्या जातात. कशानुसार? पर्याय दिलेले आहे गुणानुसार, क्षमतेनुसार, पात्रतेनुसार आणि कोणतेही नाही. आता गुण म्हटलं की गुणाशी संबंध येतो, तर्क लावायचा असतो. तुमचं लक्ष बारकाई नसलं पाहिजे, लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणजे इथं गुणाच्या संदर्भात आहे का? तर पहिलाच पर्याय आहे गुणानुसार. त्यामुळे तुमचं करेक्ट उत्तर कुठलं असेल? गुणानुसार. वाक्य कसं तयार होतं? गुणमूल्यांकनात व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणानुसार त्याच्या श्रेणी ठरवल्या जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे. अधिक कार्यक्षम व्यक्तीला अधिक टिंबटिंब मिळाले पाहिजे. क्या बात आहे. काळजीपूर्वक तुम्ही पहा. अधिक कार्यक्षम व्यक्तीला अधिक काय मिळालं पाहिजे? बऱ्याच वेळेला आपल्याला मनात येतं की काम मिळालं पाहिजे.
बऱ्याच वेळेला श्रम मिळालं पाहिजे असं वाटतं, बऱ्याच वेळेला वेतन मिळालं पाहिजे असं वाटतं, आणि तो तिसरा चौथा जो पर्याय तुम्हाला दिलेला आहे कोणतेही नाही. मग आता जे काही कार्यक्षम व्यक्ती असतात त्या कार्यक्षम व्यक्तीची अपेक्षा काय असते रे? मी बऱ्याच वेळेला वर्गामध्ये तुम्हाला सांगतोय की जे मोस्ट एफिशियंट पर्सन्स असतात दे वॉन्टेड मोस्ट सॅलरी अल्सो. लक्षात घ्या तुम्ही, मोर सॅलरी अल्सो. दे वॉन्टेड मोर सॅलरी. कशासाठी त्यांना पाहिजे असते? दे वॉन्ट्स ऑल्सो. वाय दे वॉन्ट मोर सॅलरी? बिकॉज दे आर मोर एफिशियंट दॅन दे अदर. आणि म्हणून इथं वेतन हा शब्द करेक्ट आहे, वेतन हा पर्याय अतिशय करेक्ट आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून उत्तर कोणतं करेक्ट असेल? वेतन. म्हणजे इथं तुम्हाला तर्क थोडंसं जरी लावलं ना, तुमची तर्कशक्ती जर चांगली असेल ना बाळांनो, तर यू कॅन गेट 100% मार्क्स. ओके, नॉट अ सिंगल मार्क्स विल बी लूज देअर. ओके, दॅट्स वाय युअर गेसिंग पॉवर शुड बी परफेक्ट. ओके, then another thing also I would like to explain here, that a question we have to understand. What is it? टिंबटिंब यांच्या मते मूल्यांकन करता आदर्श असेल. नीट लक्ष द्या. टिंबटिंब यांच्या मते मूल्यांकन करता आदर्श असेल तर त्याच्या कृती मूल्यमापनामध्ये विविध नीतिशास्त्रात्मक प्रमाणांचा समावेश असतो. वाक्य थोडंसं मोठं आहे, वास्तविक एवढे मोठी वाक्य नसायला पाहिजेत त्या ठिकाणी, परंतु काही पर्याय नव्हता आणि त्यामुळं अशा पद्धतीची रचनासुद्धा आपल्याला पाहायला मिळते. लक्षात घ्या. आता इथे आपण समजून घेतलं पाहिजे, टिंबटिंब यांच्या मते मूल्यांकन करता आदर्श असेल तर त्याच्या कृती मूल्यमापनामध्ये विविध नीतिशास्त्रात्मक प्रमाणाचा समावेश असतो. कोणाच्या मते? 4 लेखकांची नावं दिलेली आहेत, केलॉग, जॉन्सन, पीटर ड्रकर आणि सिमोनिएट. इथं करेक्ट उत्तर असेल, तुम्ही बारकाईनं जर वाचलेलं असेल पुस्तक किंवा बारकाईनं लेक्चर ऐकलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल केलॉग. काय करेक्ट असेल? उत्तर केलॉग. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. वर्ड्सवर्थ या विचारवंताने 1948 मध्ये टिंबटिंब या तंत्राची मांडणी केली आहे. कोणत्या तंत्राची मांडणी केलेली आहे वर्ड्सवर्थनी 1948 मध्ये? पहिलं तंत्र तुम्हाला सांगितलेलं आहे क्षेत्र आढावा पद्धती, दुसरं मुक्त निबंध पद्धती, तिसरं समूह मूल्यांकन पद्धती आणि चौथं महत्त्वपूर्ण घटना पद्धती. यापैकी कोणत्या पद्धतीच्या तंत्राची मांडणी केलेली आहे? येस, हॅलो, कोणत्या तंत्राची मांडणी केलेली आहे? तुमचं उत्तर असेल बाळांनो क्षेत्र आढावा पद्धती. कोणती पद्धती? क्षेत्र आढावा पद्धती या तंत्राची मांडणी केली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया नमुन्यासाठी. कृती मूल्यांकनाचे यश व अचूकता बऱ्याच अंशी टिंबटिंबावर अवलंबून असते. कृती मूल्यांकनाचे यश व अचूकता ही बऱ्याच अंशी टिंबटिंबावर अवलंबून असते. कशावर अवलंबून असते? पहिला पर्याय योग्य तंत्र निवडीवर, दुसरा योग्य वेळ निवडीवर, तिसरा योग्य निवडीवर आणि चौथा यापैकी कोणतेही नाही. कशावर अवलंबून असेल? इमॅजिन युअर सेल्फ. करा कल्पना, तुम्ही सांगा मला. येस, एनीबॉडी? कृती मूल्यांकनाचे यश व अचूकता ही बऱ्याच अंशी योग्य तंत्र निवडीवर अवलंबून असते बाळांनो. कशावर अवलंबून असते? योग्य तंत्र निवडीवर अवलंबून असते. म्हणजे अशा पद्धतीने हा तुम्ही पर्याय निवडला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. कोणत्या पद्धतीमध्ये मूल्यांकनकर्त्यास टिंबटिंब मूल्यांकनाविषयी जास्तीत जास्त स्वातंत्र्य दिलेले असते? म्हणजे मूल्यांकनाची अशी कोणती पद्धती आहे की त्यामध्ये मूल्यांकनकर्त्याला सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं असतं? त्यामध्ये 4 पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मुक्त निबंध पद्धती, महत्त्वपूर्ण घटना पद्धती, समूह मूल्यांकन पद्धती, क्षेत्र आढावा पद्धती. मग यापैकी कुठल्या पद्धतीमध्ये जास्त स्वातंत्र्य मिळतं मूल्यांकनाविषयी? तर मुक्त निबंध पद्धती. कारण मुक्तता त्या ठिकाणी असते, स्वातंत्र्य त्या ठिकाणी असतं आणि म्हणून हा शब्द तुम्ही जरी पाहिला तरी लगेच लक्षात येईल तुमच्या, मुक्त निबंध पद्धती. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रशिक्षणासाठी चुकीची वेळ निवडल्यास काय होतं? पहा, म्हणजे कोणता परिणाम होतो? प्रशिक्षणासाठी चुकीची वेळ निवडल्यास काय होतं? पहिला पर्याय दिलेला आहे प्रशिक्षण प्रभावहीन ठरते, दुसरा पर्याय दिलेला आहे प्रशिक्षण पूर्णत्वास जाते, तिसरा पर्याय दिलेला आहे प्रशिक्षण लवकर पूर्ण होते,
आणि चौथा पर्याय दिलेला आहे प्रशिक्षण लवकर पूर्ण होत नाही. क्या बात आहे. लक्षात घ्या, प्रशिक्षणासाठी चुकीची वेळ निवडल्यास काय होऊ शकतो, तर व्हॉट एव्हर मे बी ट्रेनिंग इज देअर, दॅट ट्रेनिंग विल बी इनइफेक्टिव्ह. म्हणजे ते कसं होऊ शकतं, प्रभावहीन ठरतं. म्हणून प्रशिक्षण प्रभावहीन ठरते हे उत्तर बरोबर असेल. त्यानंतर प्रशिक्षण साहित्याच्या सुयोग्य उपयोगामुळे, नीट लक्ष द्या, प्रशिक्षण साहित्याच्या सुयोग्य उपयोगामुळे टिंबटिंब. काय टिंबटिंब, तर प्रशिक्षणाची अचूकता व परिणामकारकता वाढते. दुसरा, प्रशिक्षण कमी वेळेत पूर्ण होते. तिसरा, प्रशिक्षण वेळेअगोदर संपते. आणि चौथा, प्रशिक्षण दोषयुक्त ठरते. म्हणजे करेक्ट अल्टरनेटिव्ह कुठला असेल, तर बारकाईनं पाहत चला रे, थोडंसं बारकाईनं प्रश्नाकडे पाहायचं, प्रश्नाचा अर्थ काय होतो पाहायचा, पर्याय दिलेले असतात त्याकडे पाहायचं, पर्यायाचे अर्थ काय होतात ते पाहायचे. म्हणजे तुम्हाला ॲटोमॅटिक व्हॉट इज द करेक्ट आन्सर डेफिनेटली यू कॅन सिलेक्ट. तर त्याचं उत्तर असेल बाळांनो, प्रशिक्षण साहित्याच्या सुयोग्य उपयोगामुळे. येस, एनीबॉडी, व्हॉट इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, प्रशिक्षणाची अचूकता व परिणामकारकता वाढते. दिस विल बी दी करेक्ट आन्सर. प्रशिक्षणाची अचूकता व परिणामकारकता वाढते हे उत्तर त्या ठिकाणी काय असेल, बरोबर असेल.